तर मॅच आपल्याला पाहायला मिळेल गावदेवी क्रिकेट संघ आशिले विरुद्ध स्कायरा 11 कोणी अर्थातच आकाशदादा पाटील यशस्वी पुरस्कर्ते जे शिरडोनचे आहेत याचा आकाशदादा आपण मुख्य अतिथी मंचावर आपल्या मनपूर्वक हार्दिक स्वागत. तर मॅचला आपण करूया सुरुवात. गोलंदाजी मार्कवर पहिलं षटक, पहिला बॉल पडल्याच्या नंतर टाइम मॅच केला जाईल. अंपायर आपण देखील या गोष्टीची नोंद घ्या आणि स्कोरर आमचे टाइम मॅच करतील. 3 षटकांसाठी 15 मिनिटाचा ठीक वेळ तुम्हाला दिला जाईल. चौथा षटक जर पूर्ण वेळेत आपण केलं नाही तर मात्र तिथे एक खेळाडू तुमचा 38 सर्कलमध्ये वाढेल. प्रेक्षकांची प्रचंड गर्दी या स्पर्धेसाठी आणि मॅचला होते सुरुवात. पहिलाच बॉल वरती हवाई हल्ला केलाय. पहिल्या टप्प्यावर बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर चेंडू सीमा पार. 4 गणेश आहेत डीजे GS साऊंड लाईट इव्हेंट सावकाराने केली सुरुवात. पुन्हा त्याच दिशेने खेळायचा होता, यावेळेस संपर्क झाला नाहीये. नाराज आहेत स्वतःवरती भरपूर, कारण स्ट्रायकिंग एंड वरती बंटी तरीला आपण पाहतोय ज्यानं पहिल्या चेंडूवर चौकार ठोकला. प्रवीणजी पावशांच्या वतीनं बंटी तरेसाठी सलगच्या 3 षटकांना 1000 रुपयांचे कॅश प्राइज असेल. ऑन साइडला वळवण्याचा प्रयत्न, मिडॉनला क्षेत्ररक्षक आहेत, धाव मिळणार नाहीये. चौकाराचं प्रत्युत्तर दिले, 2 डॉट बॉल फेकल्यात ते बॉलिंग ट्रॅकवर नितीन ठोंबरे, नितीन फुलोरेनं. येस, नितीन फुलोरे आहेत. बॉल तयार. नितीन मोठ्या बॅकलिफ्टनं लॉफ करायचा होता. आणखीन एक डॉट बॉल. खरं तर आकाश पाटील यांनी विश्वास ठेवलाय अर्थातच जय मल्हार क्रिकेट संघ कोणी सी वर आणि स्कायरा 11 या नावाने संघ पुरस्कृत केलाय या स्पर्धेमध्ये. नेक्स्ट मॅच. तर या दरम्यान अश्विनी हॉटेलचे मालक सन्माननीय सुखदेवजी वायले साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालंय. या आपण मंचावरती आपला SP ग्रुप मध्ये मनापासून स्वागत. थँक्यू. यावेळेस संपर्क देखील चांगला आणि दाबा देखील चांगला मिळतील. सलग आपण पाहिलं तर 3 चेंडू डॉट आले होते आणि त्याला प्रत्युत्तर देणारा हा तडाखेबंद षटकार. आपण पाहिला, अप्रतिम फटका आपण पाहिला. षटकार आल्या, धावसंख्या 10 वर. सामना आपल्याला पाहायला मिळतोय स्कायरा 11 जय मल्हार कोणी सी विरुद्ध गावदेवी क्रिकेट संघ आशिले. संकेत पाटील हे देखील सामन्याचा आनंद घेतात आणि त्यांच्या वतीने विकेट हॅट्रिक साठी 2000 रुपये असतील स्कायरा 11 कोणी सी च्या गोलंदाजांना. आष्टे पनवेल वरून खऱ्या अर्थाने या सामन्याचा ते आनंद घेत आहेत आणि त्यांच्या वतीनं कोणी सी संघाच्या कोणत्याही गोलंदाजाने विकेट हॅट्रिक घेतली तर तब्बल रोख रक्कम 2000 पारितोषिक असेल. पहिल्या ओव्हरचा खेळ पूर्ण, पहिल्या ओव्हर नंतर धावसंख्या धावफलकावरती 12.
स्कायर 11 कोणी सी संघ आपण ओव्हर 8 तर चांगला मेंटेन ठेवलेला आहे, त्यामुळे आता उशीर करू नका. चांगला ओव्हर 8 आपण मेंटेन ठेवलेला आहे. बॉलिंग ट्रॅकवर आपण पाहतो षटक दुसरं आणि अनंत मात्रेला आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर. धावसंख्या दाफलकावर आपण पाहतोय पहिल्या ओव्हर नंतर एक चौकार एक षटकाराच्या मदतीनं आणि एक डबलच्या मदतीनं बराबर. फिल्डिंग मध्ये थोडं परिवर्तन, गलीमध्ये एक फिल्डर, थर्डमॅनला देखील एक फिल्डर आपण पाहतोय. शॉर्ट फाईन लेग मध्ये देखील एक फिल्डर आहेत. करण अर्जुन यांच्या वतीनं कोणी सी संघाला अर्थात स्कायर 11 कोहली सी ला विकेट हॅट्रिक साठी तब्बल 2000 रुपयांचं पारितोषिक आहे. आणि जर एखाद्या खेळाडूनं 2 झेल टिपले तर त्याच्यासाठी देखील 1000 रुपयांचं कॅश प्राइज करण अर्जुन एवन जोडी यांच्या वतीनं. पियुन फुलवरे यांच्या वतीनं देखील ते कॅश प्राइज असेल. पियुन फुलवरे यांच्या वतीनं आपण पाहिलं तर स्कायर 11 कोणी सी संघाच्या गोलंदाजांना विकेट हॅट्रिक साठी तब्बल 2000 आणि कोणत्या एका फिल्डरनं 2 कॅचेस घेतल्या तर 1000. ऑन साइडला लॉप केलाय, फटका फसलाय, क्षेत्ररक्षक होते. पहिला टप्पा घेतल्याच्या नंतर अडवलाय चेंडूला आणि दोन्ही फलंदाजांना दरम्यान अवधी मिळाल्या, धाबा 2 पूर्ण केल्यात. तर या दरम्यान पाहतोय आपण श्रीमलन क्रिकेट समितीचे सचिव सन्माननीय बिंदाजी शिशवे यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती येऊन आसनस्थ व्हावं. चांगला खेळ सध्या मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. डॉट बॉलनं सुरुवात केली आपल्या ओव्हरची, ती बॉलर अनंता मात्रेनं आणि त्यानंतर 2 धावा आपण पाहतोय. खरं तर मिस्टॅमिंग स्ट्रोक होता राहुल केनीचा. लॉफ केला, यावेळेस संपर्क चांगला झालाय. लॉंग ऑनचा डोक्यावरनं राहुलचा पाठबंद हा येतोय टोले संघ षटकार. गोलंदाज आता हेच म्हणत असेल की गलती मारे से हो गई, कारण ओव्हर पिच बॉल होता, खराब चेंडू होता आणि त्यावर परिणाम आपण पाहिला. राहुलचा बॅटमन लॉंग ऑनच्या वरून हा भव्य षटकार. या षटकाराने धावसंख्या तब्बल येऊन पोहोचले ती 20 वर. बॉलिंग ट्रॅकवर पुन्हा एकदा अनंत म्हात्रे, समोर स्ट्रायकिंग एंड वरती राहुल दुर्गेला आपण पाहतोय ज्यानं हा भव्य षटकार ठोकला. मिस टायमिंग बॉल हवेत, स्वतः यष्टीरक्षक पुढे सरसावलेत. षटकाराचं प्रत्युत्तर मात्रेने मिळवले विकेट. राहुल दुर्गे होते बाद. या ओव्हर मध्ये अनंत मात्रेचा कमबॅक करण्याचा प्रयत्न राहिला. पहिल्या ओव्हर मध्ये 12 आल्या, एकही विकेट मिळाली नव्हती. त्यानंतर पहिल्या 3 बॉल मध्ये 8 धावा जवळपास खर्च केल्या होत्या अनंत मात्रेनं आणि त्याच्या विरोधामध्ये राहुल दुर्गेच्या बॅटमन एक भव्य लॉंग ऑन वरून षटकार आला होता आणि त्या षटकाराचं प्रत्युत्तर देत असताना विकेट मिळवली आणि त्याला तंबूचा रस्ता दाखवला. न्यू बॅटर हर्षद तरे मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. अनंत मात्रे पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर तयार. पुढचा बॉल यावेळेस ऑफसाइड रिजन मध्ये प्रहार केलाय. क्षेत्ररक्षक आल्यात एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रात. 1 मोर विकेट डाऊन.
अँड अगेन दुसरा झटका लागतोय. बॅक टू बॅक सलगचा मोठा हादरा लागलाय फलंदाजी करताना गावदेवी क्रिकेट संघ आशेलेला. हर्षद आष्टे पनवेलचे अर्थातच संकेत शेठ पाटील यांच्या वतीनं विकेट हॅट्रिक साठी 2000 रुपयांचा कॅश प्राइज कायरा 11 कोणी सी संघाच्या गोलंदाजासाठी होतं. 2 विकेट तर मिळवल्यात. हॅट्रिक बॉल असेल, शेवटचा बॉल आहे षटकातला आणि विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावर गोलंदाज अनंता म्हात्रे आपल्याला पाहायला मिळेल. स्ट्रायकिंग एंड वरती फलंदाज शुभम तरे. पिऊन फुलोरे यांच्या वतीनं देखील आपण पाहिलं तर 2000 रुपयांचा कॅश प्राइज आहे आणि पिऊन फुलोरे यांचा कॅश प्राइज आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये जमा आहे. व्हाईट बॉल आला. या अभ्यंतर धावांमध्ये धावसंख्या पुढे 21 ऑन बोर्ड. 21 धावा. धाव फलकावर आपण पाहतोय. पुढचा बॉल ओव्हर द विकेट नाले पुन्हा सोडून दिला. पुन्हा ऑफ स्टंपच्या जास्त बाहेर आणि पुन्हा हा व्हाईट बॉल आहे. पंचांचा इशारा आपण पाहतोय अभ्यंतर धावेचा. खरं तर 2 विकेट मिळवल्याच्या नंतर 2 धावा इथे मात्र मोफत दिल्या जातात फलंदाजी करताना गावदेवी क्रिकेट संघ आशेलेला. यशस्वी पुरस्कर्ते आकाश पाटील शिरडोन यांनी पुरस्कृत केलेला संघ आपण पाहतोय. स्कायर 11 कोणी सी. कोला टाकला. ब्लॉक होलचा बॉल होता. खोदून काढण्याचा प्रयत्न, सन्मान दिला. एकच धाव शेवटच्या बॉलवरती मिळाली. एक सिंगल आणि अशा प्रकारे षटक पूर्ण झाले. ते दुसरं 2 षटकाच्या समाप्तीनंतर 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये 23 धावा धाव फलकावरती. उसाटणे विपक्ष पोसरी या 2 टीम मध्ये असेल. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण इनिंग ब्रेक मध्ये टॉस साठी रिपोर्टिंग करायचं आहे. उसाटणे आणि पोसरी. येस डेफिनेटली. रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे विरुद्ध वेदश्री लॅम पोसरी ही पुढची एक आणखीन मोठी बिग फाईट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. सध्या गोलंदाजी मार्कवर आपण पाहिलं तर साहिल ठोंबरेला आपण पाहणार आहोत. बघा स्कायर 11 कोणी सी संघ ठीक 11 वाजून 22 मिनिटांनी पहिला चेंडू पडला होता आणि आता 11 वाजून 34 मिनिटं झालेली आहेत. वेगवान होता. ऑफ साइडमध्ये प्रहार करण्याचा प्रयत्न फसलाय. क्षेत्ररक्षक एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रामध्ये पोहोचले. अचूक झेल टिपला आणि आणखीन एक धक्का लागलाय. तो फलंदाजी करताना गावदेवी क्रिकेट संघ आशेलेला. संदेशनं 2 झेल टिपलेले आहेत. त्यामुळे पिऊन फुलोरे यांच्या वतीनं आपण पाहिलं तर 1000 रुपयांचा कॅश प्राइज संदेशला देण्यात येईल. क्या बात आहे. आपल्या आवडत्या खेळाडूसाठी, आपल्या गावातल्या खेळाडूंसाठी, त्यांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी सातत्यानं आपण पाहिलं ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर हे कॅश प्राइज लावले जातात. आणि पिऊनजी फुलोरे यांच्या वतीनं संदेशला 1000 रुपयांचा कॅश प्राइज असणार आहे, कारण त्यानं 2 झेल टिपलेले आहेत. धावसंख्या आपण पाहिली तर कुल टोटल 23 वर 3 विकेट. पुन्हा ऑफ साइडला बॉल यावेळेस अलॉंग दी कापेट चेंडू मागे आलाय. मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. एकाच ॲक्शनमध्ये चेंडूला उचललाय. रनआउटची संधी आहे आणि रनआउटची विकेट देखील आहे.
रनआउटच्या स्वरूपामध्ये लागणार आणखीन एक मोठा धक्का गावदे क्रिकेट संघ असलेला बिग ब्लो. त्यानंतर रनआउटच्या स्वरूपामध्ये आणखीन एक धक्का लागला तो गावदे क्रिकेट संघ आशेलेला. आणि सध्याच्या घडीला मॅच मध्ये आशेले संघ थोडा का होईना बॅकफूटला आपल्याला पाहायला मिळेल. पंटी तरेसाठी हा बॉल होता, फसवा चेंडू आणि फसवला पंटी तरेला. माघारी धाडलंय ते गोलंदाज साहिल टोंबरेनं मिळवली विकेट. आणखीन एक धक्का लागला बॅटिंग करताना गावदे क्रिकेट संघ आशेलेला. खरं तर स्कायरा 11 कोणी सी संघानं आपलं वर्चस्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न सुरू केला या मॅच मध्ये. संदेशने खरं तर 3 झेल टिपलेले आहेत. पुन्हा एकदा लाऊड अपील, फिंगर अप, विकेटचं पतन आणि लेग बिफोर दी विकेटच्या स्वरूपामध्ये आणखीन एक धक्का. आता तू चल मी आया या स्थितीमध्ये खऱ्या अर्थानं गावदे क्रिकेट संघ असेल आपल्याला पाहायला मिळेल. नवीन फलंदाज रोहित येतोय मैदानाच्या आतमध्ये. 6 इथे घडी गमावल्यात. खरं तर पूर्णपणे बॅटिंग लाईनअप ढासळली गेली आहे गावदे क्रिकेट संघ आशेलेची. वेगवान प्ले एनिमीज डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. संधी धाव इथे होईल का पूर्ण, आणि होईल. 22च्या माध्यमातून ही एक धाव. धावांसाठीची धाबाधाव मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. प्रत्येक धाबेसाठी संघर्ष मोठा असणारे ते गावदे क्रिकेट संघ आशेलेसाठी. एक चेंडू शिल्लक असेल. चला स्कायर 11 कोणीसी संघ एक चेंडू शिल्लक असेल, कारण विकेट त्यानंतर रनआउट आणि पुन्हा सलग 2 विकेट आणि आता लेग बाईस. नाही नक्कीच मनोज पवार सरांनी इशारा केला. आय थिंक एक चेंडू शिल्लक आहे. अखेरचा चेंडू या षटकातला. क्षेत्ररक्षण पुन्हा बदललं गेलंय. पॉइंटला एक क्षेत्ररक्षक आहेत. वाडिश लॉंग ऑफ आहे. ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन देखील मिड विकेट आणि स्क्वेअर लेगला एक क्षेत्ररक्षक. कव्हर्स मध्ये चेंडू आपण पाहतोय. डायरेक्ट हिटची गरज आहे आणि तो होत नाहीये. एकदा विधे पूर्ण केली आहे आणि अशा प्रकारे तिसरं षटक पूर्ण झालं आणि 3 षटकानंतर आपण पाहतोय धावसंख्या दाफलकावर 26 for loss of 6 wicket after third over team गावदे क्रिकेट संघ आशेले. तीन ओव्हर नंतर 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 7 गड्यांच्या मोबदल्यामध्ये खरं तर धावसंख्या आपण पाहतोय ती 26. नेक्स्ट मॅच रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे आणि वेदश्री 11 पोसरीचे कॅप्टन आपण सज्ज राहायचं आहे. उसटणे अर्थातच रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसटण्याचे कॅप्टन इथे आलेले आहेत.
आणि त्याचा ढोपरी वेलकम, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आणि या दरम्यान आपण पाहतोय सुरुवात झाली आहे अंतिम षटकाची. डॉट बॉल न केले सुरुवात, गोलंदाजी मार्कवर सरफराज शेखला आपण पाहतोय. व्यावसायिक स्तरावरती देखील सातत्याने खेळताना आपण त्याला पाहिलंय. ग्रामीण क्रिकेटच्या पटलावरती देखील चांगला खेळ गेल्या काही वर्षांच्या कालावधीमध्ये त्याचा देखील आपण सातत्याने पाहत आलोय. वेगवान होता, कोणत्याही प्रकारे संपर्क देखील झाला नाहीये. फलंदाजाला कदाचित दिसला देखील नसावा चेंडू, इतका वेगानं यष्टीरक्षकाच्या हातामध्ये आपण पाहिला. सलगचा दुसरा हा डॉट बॉल आलाय. खूप चांगली गोलंदाजी सरफराजची आपल्याला पाहायला मिळते. सलगचे 2 डॉट बॉल, पण गावदेवी क्रिकेट संघ आशिलेची बॅटिंग लाईन पूर्णपणे ढासळली आहे. क्या बात आहे. आमचे परमित्र हर्षद टोंबरे, खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर कोणी एक्सप्रेस म्हणून ज्यांना ओळखलं जात असे हर्षद टोंबरे यांच्या वतीनं विकेट हॅट्रिक साठी तब्बल 2000 रुपयांचं कॅश प्राइज असेल. आणि संकेत पाटील यांच्या वतीनं देखील विकेट हॅट्रिक साठी 2000. क्या बात आहे. पारितोषिकांचा वर्षाव आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा बॉल वेगवान होता, हा देखील चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. आणखीन एक डॉट बॉल, म्हणजे सलग 4 डॉट बॉल पेस केलेत ते स्ट्रायकिंग एंड वरती. फलंदाज कुमार तरेनं, तर कुमारला बरेचसे प्रश्न विचारले जातील आणि त्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी आता त्याला सज्ज व्हावं लागेल. पण 2 मोठे फटके जर इथून त्यानं ठोकले तर कदाचित प्रत्येक प्रश्नाची उत्तरं तो देऊ शकेल. नाही, असं काही घडत नाही. आणखीन एक डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतो. जणू काही सरफराज आणि विकेट किपरचा सराव सुरू आहे. फक्त सराव सत्र, प्रॅक्टिस सेशन जणू काय सुरू आहे. सरफराज चेंडू रिलीज करतोय, विकेट किपर तो गॅदर करतोय. ते चित्र आपल्याला जणू काय मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे. वेदश्रीलम पोसरीचे कॅप्टन आपण सज्ज राहायचं आहे, कारण रामचंद्र बडवे प्रतिष्ठान उसटण्याचे कॅप्टन इथे आलेले आहेत. आणि हर्षद टोंबरे यांच्या वतीनं जर निर्धाव षटक आलं तर 2000 रुपयांचा कॅश प्राइज असेल. हर्षद या सामन्याचा गर्भ असल्या आनंद घेतात. ओ, इथे संधी रनआउटची आणि वाईट बॉल आहे. खरं तर पंचाचा इशारा आला अभांतर दाबेचा, पण रनआउटच्या स्वरूपामध्ये ते विकेट आपल्याला पाहायला मिळतं. वेलकम हर्षद. आमचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर या आमच्या मुख्य अतिथी मंचावर आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. रनआउटची विकेट आपल्याला पाहायला मिळते. फलंदाजीतनं बाद होते आणि अतिरिक्त धाबेच्या मदतीने धावसंख्या पुढे 27 वर. अखेरचा एक चेंडू शिल्लक आहे आणि एखादा मोठा फटका आला तर तो संजीवनीचं कार्य करेल जरूर तो आशिले संघासाठी. आकाश पाटील पुरस्कृत अर्थातच आकाश पाटील फॅन टीम स्कायर 11 कोणीसी संघ मात्र यावेळेस चांगले प्रदर्शन करतोय या मॅच मध्ये. फुल टॉस होता, ऑन साइडला वळवला गेला. चांगला फटका आपण पाहतोय. एक तर पूर्ण केले, दुसऱ्या धाबेचा प्रयत्न असेल का? दुसऱ्या धाबेचा प्रयत्न सुरू केलाय, पण दुसऱ्या धाबेच्या शोधामध्ये रनआउटच्या स्वरूपामध्ये आणखीन एक विकेट गमावली आहे. आणि अशा प्रकारे डाव संपला पहिला आणि खेळाच्या या पहिल्या डावानंतर धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय कुल टोटल 28 वर. तर लगेचच आपण वळणार आहोत टॉसच्या दिशेनं. स्वर्गीय रामचंद्र बडवी प्रतिष्ठान उसटणे आणि वेदश्रीलम पोसरी दोन्ही टीमचे कॅप्टन इथे उपस्थित आहेत. आपण लगेचच पूर्ण करणार आहोत टॉस. थँक्यू. तर टॉस करण्यासाठी आपल्या श्रीमलन क्रिकेट समितीचे सचिव सन्माननीय बिंदाजी शिसवे यांचे शुभ असे आपण टॉस करणार आहोत. उसटणे पक्ष पोसरी या 2 टीम मध्ये सामना. पहिल्या फेरीतील शेवटचा मॅच. इट इज अ टॉस. यस, अनिल ढोपी अर्थातच उसटण्याचे कॅप्टन आहेत. टॉस जिंकलाय, कशाला पसंती द्याल? यावेळेस फिल्डिंग करतो आम्ही. फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय, कारण बऱ्याच वेळा पाहतो बॅटिंग सुद्धा करतात. आता निर्णय, कारण रात्र आहे आणि खेळताना आपण फिल्डिंग करा. विपक्ष टीम पोसरी आहे, प्रताप जाधवचा संघ. कमीत कमी किती धावांवरती रोकाल? 40च्या आत प्रयत्न करतो, का ती टीम चांगलीच आहे. म्हणजे काय म्हणाला मलंगड मध्ये 2024 मध्ये प्रथमच डे नाईटचा फॉर्मॅट SP ग्रुपच्या वतीने? हो, खरोखरच आयोजन तर खूप चांगला केलंय आणि SP बोलला काय नांदच नाही. ओके, थँक्यू. पोसरी संघ आता आपल्याला बॅटिंग करायची आहे. जास्तीत जास्त धावा आम्ही बनवायचा प्रयत्न करू. उसटणे संघ आहे समोर. मग असे कोणते फलंदाज असतील की ज्याच्यावरती तुमच्या संघातील फलंदाजावरती जास्त विश्वास असेल?
फलंदाज आमची पूर्ण 11ची 11 टीमच आहे, कारण एक कोणी खेळून मॅच जिंकत नाही, पूर्ण 11चे 11 प्लेयर खेळते तेव्हाच मॅच जिंकते. ओके, आयोजनाविषयी काय म्हणाल सध्याच्या घडीला पाहिलं तर SP ग्रुप चषक 2024 आयोजन खूप चांगलं आहे आणि मलंगड विभागात आपली पहिलीच टुर्नामेंट आणि चांगलं आयोजन आहे. ओके, थँक्यू. तर टॉस जिंकलाय स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान ओसाडणे टीमने फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलं या वेदश्री 11 पोसरी या टीमला. तर एक सन्मान सुद्धा करूया आपण या मंचावरती, ज्यांचं नुकतंच आगमन झालं. सन्माननीय बिंदाजी शिसवे यांचा सदिच्छा सन्मान, आपल्या समितीचे सचिव आहेत, त्यांचा सदिच्छा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. त्यांच्या शुभ हस्ते आपण त्यांना या ठिकाणी सन्मानित करतोय. श्री मलंगड क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान सचिव अर्थातच बिंदाजी शिसवे साहेबांचा स्वागत आणि सन्मान आपल्या मुख्य अतिथी मंचावरती आपण करीत आहोत. धन्यवाद दादा, आपण आलात, वेळात वेळ काढून आमच्या मुख्य अतिथी मंचाची शोभा वाढवली, त्याबद्दल आपला मनपूर्वक आभार. इथून थेट आपण जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये. ऐक्य आवाज नारेली सामचे कल्याण डोंबिवलीचे महागुरु अर्थातच जगदीशजी पाटील सर यांचा दमदार आवाज ऐकूया खेळाच्या उत्तरार्धामध्ये. धन्यवाद. थँक्यू सो मच चॉकलेट बॉय अँड रोशन संते. तर जाऊया मॅचच्या दिशेने, जेथे पहिल्या सत्रामध्ये फक्त धाबा बनवल्या गेल्या त्या 28 आणि 29चं लक्ष. सुरुवात चांगली झाली होती, मात्र दुसऱ्या तिसऱ्या ओव्हरमध्ये धाबा आले नाहीयेत टीम गावदेवी आशेले संघाला, त्यामुळे आता थोडंसं अडचणीला सामोरे जाईल का. पहिलाच बॉल ट्रॅकर होता आणि चेंडू गेलाय तो डॉट. पहिल्याच बॉलवरती जेव्हा संघ आशेले केलत होता, चौकाराने सुरुवात झाली होती या टीमची, मात्र आता विपक्ष संघ डॉट बॉल केलतो. 29चं लक्ष जरी कमी असलं तरी गोलंदाजी खूप चांगली आहे या टीम आशेले संघाकडे. यावेळेस फटका चांगला स्वीपर कव्हरच्या दिशेला चालला चेंडू, पहिल्या टप्प्यावरती सीमा पार, मिळेल चौकार. षटकारांसाठी पनवेल आष्टेचे संकेत पाटील यांच्या वतीने 3000 रुपये आहेत आणि या संघाचे पुरस्कर्ते आकाश पाटील, जे स्कायरा 11चे पुरस्कर्ते आहेत. नेहमी या संघाला ते लीड करतात. पुन्हा एकदा फुल टोल वसूल केलाय आणि मिळेल तो चौकारानंतर षटकार. त्याच्यानंतर चौकार, त्याच्यानंतर षटकार. सरफराजला पाहतोय आपण स्ट्राईक वरती, ओपनिंग प्लेयर आहे टीमचा. पुन्हा एकदा यावेळेस यू मिस डेफिनेटली बॅट्समन गॉन, फर्स्ट विकेट डाऊन. अंदाज जास्त वेळ नको, आता आपण सुद्धा सहकार्य करा, कारण निर्धारित वेळ दिला गेला प्रत्येक टीमला, लक्षात ठेवा. आपण पहिला चेंडू डॉट, चौकार, षटकार आणि विकेट असं पृथक्करण राहिले. अद्यापर्यंत 4
चेंडूंचा गोलंदाज पाहायला मिळतोय. पॉवर प्लेचं षटक अजय कडूला पाहतोय. पॉवर प्लेचे एकमेव षटक घेऊन आला. एक विकेट जरूर मिळाली, मात्र सध्या तरी 10 धावा स्कोरबोर्ड वरती आहेत. 29 लक्षाचा पाठलाग करत असताना पुन्हा एकदा फटका पायांच्या वरून केलाय. 2 फिल्डर चेंडूचा पाठलाग करतात, मात्र 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. थ्रो येतोय तोपर्यंत 2 धावा, एकूण 12 धावसंख्या. नेक्स्ट मॅच उसाट निपक्ष पोसरी या 2 संघामध्ये पाहायला मिळेल. एकेरी धाव घेण्याचा प्रयत्न राहिलाय. बायच्या स्वरूपामध्ये 1 धाव. 13 ही धावसंख्या. पहिल्याच षटकाचा खेळ समाप्त होतोय. पहिल्या ओव्हरमध्ये 1 विकेट जरी मिळाली असली तरी सुद्धा धाबा मात्र चांगल्या बनवल्यात. 29 टार्गेट असताना 2 फलंदाज मैदानामध्ये पाहा मिळतात. स्ट्राईक वरती विकीला पाहतोय, नॉन स्ट्राईक वरती नितीन फुलोरेला पाहतोय. षटक मात्र चांगलं फेकला आणि आता बॅटिंग मध्ये आल्यात. बॉलर सेकंड ओव्हर बंटीला पाहतोय. फिल्डिंग मध्ये थोडस चेंजेस करत असताना, कारण पॉवर प्लेचं एकच षटक होते, संपला आणि आता फिल्डर दूरवरती. पहिलाच बॉल स्विचिट करण्याचा प्रयत्न, फटका चांगला आहे आणि रन्स मिळतील पुरेपूर. 4 चौकार. च्या माध्यमातून 4 धावा पाहायला मिळाल्या. आउटसाइड ऑफ स्टंप, चेंडूची लाईन चांगली होती आणि चेंडू डॉट जात असताना पाहा मिळतो. अतिशय चांगला कमबॅक करावा लागेल या ठिकाणी. डॉट चेंडू फेकावी लागतील, विकेट मिळवावे लागतील, मात्र तसं काही होईल काय, कारण कोणी संघ त्या सध्याच्या रेंजला चांगल्या रेंज मध्ये सध्याच्या घडीला पाहिलं तर. त्यामुळे आता 29 धावा बनवण्यासाठी त्यांना किती प्रयत्न करावे लागतील. फटका चांगला आहे आणि ते रनआउटची विकेट मिळाली असती, मात्र पहिल्या प्रयत्नामध्ये पहिल्या अटेम्प्ट मध्ये चेंडू कव्हर्स करता आला नाहीये. त्यामुळे एकेरी धाव मिळाली. कोणी टीमला सुद्धा माहित आहे की सिंगल डबल वरती सध्या तरी काम चालेल. अद्यापर्यंत आता 15 चेंडू आणि 11 धावसंख्येची गरज आहे. सुरुवातीला 2 मोठे फटके आले आणि जे कमी टार्गेट असून तेव्हा हर्षद टोमरे यांच्या वतीने नितीनसाठी 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. रिव्हर्स फटका नाही, सरळ केल्यात ऑन साइडला. 1च धाव मिळाली. चांगला कमबॅक करण्याचा प्रयत्न या ओव्हरमध्ये, मात्र विकेट घ्यावे लागतील. फक्त 10 धावसंख्येची गरज आहे. मागचे काही सामने पाहिले तर अगदी शेवटच्या बॉल पर्यंत रंगले. आज या मैदानावरती 1 चेंडू 7 धावा सुद्धा झाल्या. खर तर गोलंदाजाने मोठी घोडचूक केली आहे, कारण त्याला एक लीगल डिलिव्हरी फेकायची होती, जमलं नाही आहे, वाईट फेकला. वा, पुन्हा एकदा स्विच इट, पुन्हा एकदा 4 धावा मिळतील. अतिशय चांगला फटका, 4 धावा. दुनिया 4 धावा पाहायला मिळाल्या. पुन्हा एकदा फटका चांगला आहे, मिडॉनला अडवलंय. पायाचा सारा घेत असताना शेवटच्या चेंडूवरती सुद्धा एकेरी धाव मिळाली. 2 ओव्हरचा केस संपलाय. 2 ओव्हरमध्ये 24 बनवल्या. जिंकण्यासाठी फक्त 5 या धावसंख्येची गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत ते 12.
सध्यापर्यंत एक खेळाडू बाद झाला 24 या धावसंख्येवरती. 5 या धावसंख्येची गरज आहे. चेंडू शिल्लक तब्बल 2 षटकांचा खेळ बाकी आहे. नेक्स्ट मॅच साठी दोन्ही संघ रेडी राहा, कारण सामना संपल्यानंतर लगेच आतमध्ये इंटर व्हा आपण. ओ स्कूप करण्याचा प्रयत्न, बॅट बॉल, विकेट उमरेला पाहतोय आपण. स्ट्राईक वरती सुपला खेळण्याचा प्रयत्न मात्र नाही जमला. एक अवांतर धाव मिळाले. फक्त 4 पावलं दूर आहे विजयासाठी. थोडस फिल्डिंग मध्ये पुन्हा एकदा बंटी परिवर्तन करत असताना रिवर्स खेळायचा प्रयत्न, एकेरी धाव पाहिजे. थोडस सामना लांबवण्याचा प्रयत्न कारण त्यांना सुद्धा माहिती आहे की आता चेंडू खूप शिल्लक आहेत, मात्र विकेट गमावण्यात काही अर्थ नाहीये. त्यामुळे सिंगल वरती सुद्धा काम चालवण्याचा प्रयत्न. 3 धाबाची गरज आहे. 11 चेंडूंचा खेळ बाकी आहे. ओ नाहीये. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. वारंवार मात्र तसे फटके खेळाचा प्रयत्न केला जातोय, कारण अगदी सामना त्यांच्या आटोक्यामध्ये आहे. प्रेक्षक मात्र काहीशा रिव्हर्स फटक्यांची मागणी करत असताना एज चेंडू चाललाय पाठीमागे. एकेरी धाव पुन्हा एकदा. फक्त 2 धावसंख्येची गरज आहे, कारण एकच खेळाडू अद्यापर्यंत बाद झाला सरफराज, ज्याने एक चौकार एक षटकार टोकला आणि फलंदाज बाद झाला. मात्र त्याच्यानंतर या 2 खेळाडूने एकेरी दुहेरी धाबेला प्राधान्य देत असताना विजयाच्या दिशेने पावलं उचलली आणि अखेरकार फक्त 2 या धावसंख्येपासून दूर आहे. पुन्हा एकदा चेंडू डॉट, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. सुरुवातीला असे चेंडू येणं महत्वाचं होतं, मात्र तेथे खराब चेंडूवरती प्रहार केले, चौकार मिळाले. आणि त्यानंतर मात्र आता पाहतोय चेंडू शिल्लक आहेत ते 9, 8 आणि या विजयाचा फटका खेळायचा प्रयत्न. फिल्डर आहेत, झेल ड्रॉप. स्कोर इज लेवल. फक्त 1 धावसंख्येची गरज आहे. 7 मध्ये 1. या ओव्हर मध्ये पाहिलं ना तर एकही मोठा फटका नाहीये. चेंडू 2 डॉट आले, सिंगल 3 मिळाल्या. एक वाईट चेंडू सुद्धा फेकण्यात आला. आणि इथे टॅप करण्याचा प्रयत्न. विजयाचा फटका आला आणि विजय मिळाला. अखेरकार स्काय 11 या संघाला विजय मिळत. अभिनंदन टीम. खोणी संघ, हार्डलक टीम, आशेले संघ.